नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी शिकू मराठी आनंदाने नवीन अभ्यासक्रम यामधील भाग 1 कविता क्रमांक 1 या भारतात बंधुभाव राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ही कविता आपण पाहणार आहोत। आता ही एक कविता नाही तर एक प्रार्थना आहे जी संत तुकडोजी महाराज यांनी आपल्यासाठी सादर केलेली आहे। तत्पूर्वी आपण संत तुकडोजी महाराज यांच्याविषयी माहिती करून घेणार आहोत। या कवितेच्या खालीच त्यांचा परिचय म्हणजेच त्यांनी केलेले कार्य आपल्याला सांगितलेले आहे। सुरुवातीला आपण त्यांनी केलेले कार्य पाहणार आहोत। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचे खरे नाव आहे माणिक बंडोजी ठाकूर। येथे त्यांची जन्म नोंद आहे 1909 आणि मृत्यू नोंद आहे 1968 साल। आता यांच्याविषयी थोडक्यात माहिती मी इथे तुम्हाला सांगत आहे। संत कवी व समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद यासारख्या समाज विघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम यांचे पाठ दिले। जनजागृतीचे कार्यही त्यांनी केलेले आहे। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन करून त्याद्वारे त्यांनी जनजागृती केली। राष्ट्रसंत ही उपाधी त्यांना कशी मिळालेली आहे तर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केलेला आहे। त्यांनी कोणकोणते साहित्य प्रकाशित केलेले आहे तर अनुभव सागर भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहेत। समाज सेवेचा व्यापक दृष्टिकोन त्यांनी काय काय केलेला आहे त्यांचं थोडक्यात कार्यप्रणाली। शिक्षण, भेदभाव व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कळकळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। या भारतात बंधुभाव ही जी प्रार्थना आहे ही स्मृती गीते या काव्य संग्रहातून घेण्यात आलेली आहे। तुम्हाला हा रिकाम्या जाग्यासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो। आपण डायरेक्ट ही कविता अभ्यासत नसून ही कविता म्हणजेच ही प्रार्थना आपल्या समोर ज्या संत तुकडोजी महाराज यांनी सादर केलेली आहे त्यांची माहिती सुद्धा अभ्यासणं तितकंच महत्वाचं आहे, कारण तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांसाठी याच्यामधलीच माहिती विचारली जाऊ शकते। आता आपण या भारतात बंधुभाव या कवितेकडे वळणार आहोत। सुरुवातीला आपण आता ही कविता तालासुरात गाणार आहोत, त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं आहे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असादे। हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे, एक दिसुदे मतभेद नसुदे। नादो सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन वा होई इस्लामी। स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे, माझी वसुदे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असादे। सकळा सकळो मानवता राष्ट्र भावना, हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना। उद्योगी तरुण धीर शीलवान दिसुदे, शीलवान दिसुदे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असादे। हा जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातूनी। खळनिंद कामनिही सत्य न्याय वसुदे, न्याय वसुदे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असादे। सौंदर्य रमो घराघरात स्वर्ग या परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी। तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसुदे, सेवेत कसुदे देवरची असादे। या भारतात बंधुभाव नित्य वसुदे, नित्य वसुदे देवरची असादे। आता आपण या कवितेचा म्हणजेच प्रार्थनेचा भावार्थ विश्लेषण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। सुरुवातीला आपण ध्रुवपद
अभ्यासणार आहोत, त्याचा भावार्थ म्हणजे त्याचे विश्लेषण समजून घेऊया. चला तर आता ह्या पहिल्या 4 ओळी जे ध्रुवपद आहे त्या कोणत्या आहेत? तर या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असा दे. आता या 2 ओळींचा अर्थ काय आहे? तर कवी संत तुकडोजी महाराज देवाकडे एक प्रार्थना करत आहेत, एक वरदान मागत आहेत, आशीर्वाद मागत आहेत की काय, या भारत देशामध्ये, माझ्या या देशात राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये कोणताही भेदभाव नसू दे, ते नेहमी भावंडांसारखेच राहू दे. जसे 2 भावांमध्ये प्रेम असते तसेच प्रेम माझ्या या भारतामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये असू दे. बंधुभाव, बंधू म्हणजेच काय, तर भाव, भाव म्हणजे ब्रदर. तर 2 भावांमध्ये जसं प्रेम असतं तसंच भारत देशामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांमध्ये आपापसात प्रेम असू दे, असे वरदान ते देवाकडे मागत आहे. कोण? तर संत तुकडोजी महाराज. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मत भेद नसू दे. तर इथे काय सांगितले? तर आपल्या या भारत देशामध्ये विविध जाती धर्माचे, वेगवेगळी भाषा बोलणारी लोक राहत आहेत आणि त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना निर्माण होऊ दे. त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नसू दे, जातीवाद नसू दे. सर्वजण आपण एकच आहोत ही भावना त्यांच्या मनात रुजू दे. जाती धर्मावरून कोणतेही वाद नको होऊ दे, असेही ते संत तुकडोजी महाराज देवाकडे प्रार्थना करत आहे आणि तसंच काहीसं वरदान मागत आहे की या माझ्या भारत देशामध्ये जी लोक राहत आहे त्यांच्यामध्ये बंधुभाव असू दे, त्यांच्यामध्ये एकोप्याची भावना असू दे, जात धर्म यावरून कोणतेही मतभेद नसू दे, असेही ते संत तुकडोजी महाराज सांगत आहे. आता या 4 ओळींचा अर्थ अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजण्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण सांगते. मुलांनो, तुम्ही शाळेमध्ये जाता, वर्गामध्ये एकत्र बसता. वर्गामध्ये एकत्र आल्यानंतर तुमच्या बाजूला बसणारा विद्यार्थी किंवा वर्गामध्ये असणारे इतर सर्व विद्यार्थी कुठून आलेले आहे हे आपल्याला माहीत नसतं, पण आपण एकत्र बसून वर्गामध्ये शिकत असतो, ज्ञान संपादन करत असतो, एकत्र खेळत असतो, एकत्र आपला टिफिन शेअर करत असतो, आपल्या विचारांची आदान प्रदान करत असतो. तेव्हा आपण कोणताही मतभेद करत नाही, भावना मनामध्ये ठेवत नाही, कोणाचाही द्वेष करत नाही. त्याचप्रमाणे भारत देशामध्ये राहत असताना कसलाही विचार न करता एकोप्याची भावना मनात रुजू दे, असे संत तुकडोजी महाराज आपल्याला इथे सांगत आहे. तेव्हा मित्रांनो, पहिले ध्रुवपद तुम्हाला समजलेच असणार आहे. कवितेच्या पहिलं कडवं आपण आता अभ्यासणार आहोत. तर या कडव्यामध्ये कोणत्या ओळी आहेत बरं? नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी, मग हिंदू असो ख्रिश्चन हो इस्लामी, स्वातंत्र्य सुखा या सकला माझी वसुदे, माझी वसुदे देवरची असा दे. आता या ओळींचा अर्थ काय आहे बरं? तर बघा, आपण शब्दशः आणि अगदी सोप्या भाषेत याचा अर्थ बघणार आहोत, त्यामुळे तुम्हाला समजायला हे खूप सोपं जाणार आहे. आता इथे नांदोत सुखे गरीब अमीर एकमताने सांगितलेलं आहे. म्हणजे या नांदो म्हणजे काय? तर या भारत देशामध्ये सर्वजण गुण्या गोविंदाने एकत्र एकजुटीने सुखात राहायला हवे. मग तो गरीब असो, अमीर म्हणजेच काय तर श्रीमंत असो, गरीब असो श्रीमंत असो, कोणताही व्यक्ती असो, पण या देशामध्ये तो गुण्या गोविंदाने एकजुटीने राहायला हवं, असे संत तुकडोजी महाराज सांगत आहे. मग तो हिंदू असो किंवा ख्रिश्चन असो किंवा इस्लामी असो. आता इथे धर्म सुद्धा सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या धर्माची जरी लोक असली तरी त्या आपल्या देशात मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद घेत त्यांना प्रत्येकाला जगता आले पाहिजे. कोणताही मतभेद त्यांनी केला नाही पाहिजे, जातीवादावरून भांडणं नाही केली पाहिजेत, असं संत तुकडोजी महाराज देवाकडे प्रार्थना करत आहे. आणि तोच संदेश आपल्याला या प्रार्थनेतून सर्वांना सांगत आहे. स्वातंत्र्याचे हे सुख सर्वांच्या आयुष्यात सारखेच असू दे, असे संत तुकडोजी महाराज सांगत आहे. स्वातंत्र्य सुखा म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे सुख उपभोगायला मिळत आहे ते सकला माझी म्हणजे सगळ्यांना एक सारखंच मिळू दे,
कोणीही इथे भेदभाव नको करू दे. तू गरीब आहे, मी श्रीमंत आहे म्हणून असं कोणाच्याही मनात भावना नको येऊ दे. मग ते गरीब श्रीमंतीची भावना असो किंवा विविध धर्मांची. तुम्ही सर्वजण एकत्र मिळून एकोप्याने या भारत देशात राहा, या स्वातंत्र्याचा सुखाचा उपभोग घ्या, असे इथे संत तुकडोजी महाराज आपल्या सर्वांना उद्देश करत आहे, देवाकडे प्रार्थनाही करत आहे. याचं चांगलं उदाहरण मी तुम्हाला सांगते की आपण भारत देशामध्ये विविध सण साजरे करत असतो. मग त्यात दिवाळी असो, नाताळ असो, रंगपंचमी असो, होळी असो, इतर अनेक सण साजरे करत असतो, ईदही असो. मग आता हे सण साजरे करत असताना आपल्याला शाळेला सुट्टी सुद्धा मिळते. मग आपण असं म्हणतो का बाबा की आमच्याकडे ईद साजरी केली जात नाही, नाताळ साजरा केला जात नाही, दिवाळी साजरी केली जात नाही, मग आम्ही हे सण साजरे करणार नाही. तर नाही, भारत देश एक असा देश आहे की या देशामध्ये सगळे सण आनंदाने एकत्र येऊन एकजुटीने येऊन साजरे केले जातात आणि त्याचा आनंद द्विगुणित केला जातो. आपण जसे शेजाऱ्यांच्या सणांचा आदर करतो, आपले जर नियबर्स वेगळ्या जाती धर्माचे असेल आणि त्यांच्या घरात सण असेल तर आपण त्यांचा सण सुद्धा आनंदाने साजरा करतो. आपल्या घरात दिवाळी असेल तर आपण शेजाऱ्यांना सुद्धा आपल्या घरी बनवणारा फराळ देत असतो. तसेच बाजूच्या घरांमध्ये जर त्यांचा सण असेल तर ते सुद्धा आपल्याला गोडधोड खायला देत असतात. याचाच अर्थ काय, आपण एकमेकांच्या सणांमध्ये सहभागी होत असतो. तसेच देशातील प्रत्येक नागरिकाने एकमेकांच्या सुखात सामील व्हायला पाहिजे असे संत तुकडोजी महाराज सांगत आहेत. मित्रांनो, तुम्हाला या कडव्याचा सुद्धा अर्थ चांगल्याच पद्धतीने समजलेला असणार आहे, बरोबर की नाही? चला तर आता आपण पुढचं दुसरं कडवं पाहणार आहोत. दुसरं कडवं काय आहे तर सकळास कळो मानवता राष्ट्रभावना हो सर्वस्थळी मिळून समुदाय प्रार्थना. उद्योगी तरुण वीर शीलवान दिसू दे, देव वरची असादे. आता इथे काय बरं आहे याचा अर्थ तर इथे सांगितलेलं आहे की देशातील सर्व लोकांना मानवता म्हणजे काय तर माणुसकी आणि राष्ट्रभावना म्हणजे काय तर देशाबद्दलचे प्रेम समजू दे. सगळ्यांना, या देशात राहणाऱ्या सर्व लोकांना मानवता म्हणजे माणुसकी. सगळ्यात मोठा धर्म कोणता? माणुसकी, एकमेकांना करायची मदत. आणि राष्ट्रभावना म्हणजे देशाबद्दल असणारा आदर, प्रेम. याचं महत्व प्रत्येकाला समजायलाच हवं. हो सर्व स्थळी मिळून समुदाय प्रार्थना. सर्व ठिकाणी लोकांनी एकत्र येऊन प्रार्थना करायला हवी. सामूहिक प्रार्थना म्हणजे एकत्र येऊन समुदायाने केलेली प्रार्थना. तसेच आपल्या देशातील तरुण पिढी ही आळशी न राहता उद्योगी म्हणजे कष्टाळू, वीर म्हणजे शूरवान आणि शीलवान म्हणजे उत्तम चारित्र्य असलेली घडू दे, असे संत तुकडोजी महाराज सांगत आहे. म्हणजे देशामध्ये एकोप्याची भावना तर असलीच पाहिजे, पण तुम्ही जे आता मुलं शिकत आहात, ती जी तरुण पिढी जी आहे पुढे भारत देश घडवणार आहे, ही पिढी कशी असायला हवी तर ती आळशी नसायला हवी, उद्योगी असायला हवी. आता AI आलेला आहे, त्यामुळे तुम्ही अभ्यासात AI चा वापर करता, ही तर चांगलीच गोष्ट आहे. परंतु AI वरती अवलंबून राहून तुम्ही तुमच्या बुद्धीचा विचार करणार नाही का? एखादी गोष्ट तुम्हाला जर विचारली तर तुम्ही ती फक्त डायरेक्ट AI वरती विचारून त्याचं विश्लेषण करून घेऊ शकता का? नाही, तुम्हाला स्वतः विचार करायला हवा. आळशी नाही तर उद्योगी बनायला हवं, कष्टाळू बनायला हवं. तसेच तुम्ही वीर शूरवान असायला हवं, तसेच उत्तम चारित्र्याचंही असायला हवं, असं संत तुकडोजी महाराज आपल्याला सांगत आहेत. जसे की आपल्या शाळेत रोज मुलं एकत्र येतात, तुम्ही परिपाठ एकत्र करता. परिपाठ म्हणजे मॉर्निंगची जी तुमची प्रेयर असते किंवा तुमची आफ्टरनून स्कूल असेल तर तिथे तुम्ही प्रेयर घेतली जाते. त्यानंतर दिनचर्या विचारली जाते, थॉट्स सांगितले जातात, ह्या गोष्टी एकत्र मिळवून केल्या जातात. त्यानंतर राष्ट्रगीत म्हटले जाते. ही सामुदायिक प्रार्थना झालेली आहे, तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन केलेली ही प्रार्थना आहे. त्यामुळे आपल्यात एकीची भावना निर्माण होते. तसेच उद्याचे मोठे नागरिक होण्यासाठी आजच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे, खेळात देखील कष्ट केले पाहिजे आणि शीलवान बनले पाहिजे, दुसऱ्यांचा आदर केला पाहिजे. शाळेमध्ये चांगल्या गोष्टी शिकविल्या जातात, त्या तुम्ही आचरणात देखील आणल्या पाहिजे, ना की वर्गामध्ये येऊन मस्ती करायला हवी. तर मस्ती करत असणाऱ्या दोन विद्यार्थ्यांमध्ये सामंजस्यपणा दाखवून त्यांना वेगळं करून समज दिली पाहिजे. इथेच आपल्याला उद्याचे तुम्ही होणारे नागरिक भारत देश घडवताना दिसणार आहेत. आता पुढील कडवं आपण अभ्यासणार आहोत. पुढील कडवं कोणतं आहे बरं? जाती भाव विसरून या एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून, खळनिंदिका महनी सत्य न्याय वसू दे, देव वरची असादे.
आता इथे काय बरं अर्थ आहे? आपल्या मनातील जातीपातीचा भेद विसरून आपण सर्वजण एकत्र यायला हवे. म्हणजे मनामध्ये कोणत्याही जातीचा भेदभाव असायला नको. समाजात अस्पृश्यता म्हणजे भेदभाव देखील केली जाते. तो उच्च दर्जाचा, दुसरा कनिष्ठ दर्जाचा, असं कोणत्याही प्रकारचा दर्जा देता कामा नये. कोणतीही भेदभाव असता कामा नये. वाईट प्रथा मुळासकट नष्ट करायला हव्यात, झाल्या पाहिजेत. आणि इतकेच नव्हे तर जे खळ म्हणजे काय? खळ निंदिका. आता ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? खळ म्हणजे दुष्ट लोक, वाईट लोक. जे निंदिक म्हणजे काय? दुसऱ्यांचं नेहमी वाईटच बोलत असतात, वाईट चिंतत असतात. म्हणजे गॉसिपिंग मध्ये दुसऱ्यांचं कसं वाईट होईल, त्यांचं कसं वाईट चाललेलं आहे, त्यांच्या घरात कसे प्रॉब्लेम्स आहे याच्यावरती डिस्कशन करत असतात. असे खलनिंदिक म्हणजे दुसऱ्यांचं नेहमी वाईट योजणारी अशी जी लोक असतात, त्यांच्या मनातून ह्या भावना दूर जाऊ दे. त्यांना चांगली बुद्धी दे देवा. त्यांच्या मनातील ह्या भावना निघून जाऊ दे, कटुता निघून जाऊ दे. सत्य आणि न्यायाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊ दे, असे संत तुकडोजी महाराज देवाकडे प्रार्थना करत आहे आणि तसा उपदेशही आपल्याला करत आहेत. आता याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते. शाळेमध्ये स्पोर्ट्स डे होतात, बरोबर की नाही? आता हे स्पोर्ट्स डे होत असताना, खेळामध्ये सहभागी घेत असताना, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स होत असताना, तिथे खेळपट्टीवर खेळत असताना कधीही कोणतीही जात पाहिली जात नाही. तर आपली एक टीम आहे, आपल्या टीमला जिंकवायचं आहे ही भावना आपल्या मनात असते की हा बाबा माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे, त्यामुळे मी या टीम मध्ये खेळणार नाही. असं कधी होतं का? नाही ना. आपल्या मनात एकच भावना असते, काही जरी झालं तर आपली टीम जिंकायला हवी. असंच इथे काहीच सांगितलेलं आहे. या भारत देशात एकत्र राहत असताना आपला भारत देश हीच भावना मनात असली पाहिजे. तो माझा मित्र आहे, तो माझा शत्रू आहे, ही भावना आपल्या मनात असता कामा नये. तसेच समाजात वावरतानाही सर्वांना समान मानले पाहिजे. वाईट मित्राला मानण्याऐवजी त्याच्या वाईट सवयी बदलणे जसे गरजेचे असते, तसेच कवी दृष्ट लोकांचे मन बदलण्याची प्रार्थनाही ते करत आहे. मित्रांनो, तुम्हाला या कवितेचा सुद्धा अर्थ चांगला समजलेला असेल. आतापर्यंत तुम्ही या कवितेचा अर्थ विश्लेषण ऐकण्यात जर मग्न झाला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि जर कोणता डाऊट तुम्हाला येत असेल तर कमेंटद्वारे नक्की विचारा, त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देण्यात येईल. आता आपण पुढे बघणार आहोत शेवटचं कडवं. सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीया परी, ही नष्ट होऊ दे विपत्ती भीती बोहरी. तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे, सेवेत कसू दे, दे वरची असावे. आता या 4 ओळींचा अर्थ काय आहे? तर भारतामधील प्रत्येक घरात स्वर्गासारखे सुख, शांतता आणि सौंदर्य नांदू दे. आपण काय म्हणतो बरं? एखादा व्यक्ती मेला तर त्याला स्वर्ग प्राप्त होईल. त्याने खूप चांगले काम केलं असेल त्याला स्वर्गात जागा मिळेल. त्याने खूप वाईट काम केलं असेल तर त्याला नरकात जागा मिळेल. आता आपल्या डोक्यात ह्या संकल्पना तयार असतात, स्वर्ग आणि नरक. आता स्वर्ग म्हणजे काय? ज्याने खूप चांगलं काम केलेलं आहे, कदाचित तिथे त्याला आराम मिळत असेल, त्याला चांगली जागा मिळत असेल, असंच आपल्या डोक्यात विचार असतो. आता स्वर्ग म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्या जवळ असणे. म्हणजे भारतातील प्रत्येक घरात स्वर्गासारखे सुख असायला हवं, कोणीही दुःखात नसो, असेही ते तुकडोजी महाराज सांगत आहे. घरात शांतता असू दे, सौंदर्य नांदू दे, सुख नांदू दे. आपल्या देशातील विपत्ती म्हणजेच काय, गरीब आणि जे दुःखी लोक आहेत त्यांच्या मनातील भीती पूर्णपणे नष्ट होऊ दे. बोहरी म्हणजे काय? तर नष्ट होणे. त्यांच्या मनात जी भावना आहे, दुःखाची भावना आहे, ती नष्ट झाली पाहिजे. यासाठी काय करायला हवं? ज्यांच्याकडे खरंच खूप जास्त संपत्ती आहे त्यांनी इतरांना मदत करायला हवी. आता इथे संत तुकडोजी महाराज आपल्याला शेवटच्या ओळींमध्ये काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे? तर तुकड्यास सदा सर्वदा सेवेत कसू दे. तुकड्यास म्हणजे काय? आपला हा जो भारत देश आहे तो टप्प्याटप्प्यांमध्ये विभागला गेलेला आहे. विभागला म्हणजे वेगवेगळी राज्य आहेत. तर मला थोडं राज्यांमध्ये किंवा थोड्या भागामध्ये नेहमी मदत करण्यासाठी, त्या समाजात कष्ट करून त्यांची परिस्थिती बदलवण्याची ताकद माझ्यामध्ये असू दे, त्यांना सेवा करण्याची माझ्यामध्ये वृत्ती असू दे, असे इथे तुकडोजी महाराज सांगत आहे. जेव्हा आपले घर स्वच्छ आणि कुटुंबातील सर्व लोक आनंदी असतात तेव्हा आपले घर कसं आपल्याला खूप सुंदर स्वर्गासारखं वाटत असतं. तसंच संपूर्ण देश हा सुखी व्हावा असे आपल्याला तुकडोजी महाराज सांगत आहे. जसे आपल्या घरातील कामात आई बाबांना आपण मदत करतो तसे देशासाठी सुद्धा आपण देशसेवा करायला हवी. त्याची तयारी आपल्या मनात असायलाच हवी. मित्रांनो, या भारतात बंधुभाव, भाव म्हणजे भावना, बंधू म्हणजे काय? तर भावाची भावना, भाव म्हणजे ब्रदर.
भावांमध्ये असणारं प्रेम, एकोप्याची भावना, वसुदे हे या कवितेमध्ये संत तुकडोजी महाराज यांनी आपल्याला सांगितलेले आहे. आता तुम्हाला ही कविता सुरुवातीलाच अगदी तालासुरात गाऊन दाखवलेली आहे. ती तुम्ही सतत ऐकून पाठांतर करायचे आहे. कदाचित तुम्हाला ही ओरलसाठी विचारली जाऊ शकते. आणि तसंच आता या कवितेचा भावार्थ विश्लेषण अगदी सोप्या भाषेत उदाहरणासहित तुम्हाला समजवलेला आहे. तेव्हा हा तुम्ही वारंवार कडव्यासहित नीट ऐका आणि समजून घ्या. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. याचं विश्लेषण नक्कीच करण्यात येईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजूनपर्यंत तुम्ही ऑनलाईन क्लासरूम यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण इयत्ता 6वीचा नवीन अभ्यासक्रम 2026-27 ची सिरीज सुरू केलेली आहे. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल आणि बेल नोटिफिकेशन केलं असेल तुम्हाला व्हिडिओ पहिला रेकमेंडेड होईल, जेणेकरून तुम्ही अभ्यास कराल. आज आपण या कवितेचा भावार्थ अभ्यासलेला आहे आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्कीच याच्यामधील कठीण शब्दार्थ, ग्रामरचा काही थोडासा भाग आणि काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तेव्हा तुम्ही आपल्या या चॅनलला कनेक्ट राहा. धन्यवाद.